अंतरवली सराटीतून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। मनोज जरांगेंचे कार्यकर्ते आझाद मैदानाची आज पाहणी करणार आहेत। मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होतील। ही थेट दृश्य सुद्धा आपण या क्षणी पाहणार आहोत। मराठा आंदोलक हे आझाद मैदानावर दाखल झाल्याची ही दृश्य या ठिकाणी आढावा घेतला जातोय। आमची मागणी सगळे सोयरे राज्यकर्ते झाले बैरे आमची मागणी सगळे सोयरे लढेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे लढेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे संघर्ष दमन चलेंगे पड़ल तुम्हारे पड़ो हम तुम्हारे साथ हैं करायचं का खाली मुंडावर सरकारचं करायचं का खाली मुंडावर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं लढेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे मनो दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची लढेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती आपण या क्षणी पाहतोय मराठा समाज आझाद मैदानावर पोहोचले आणि आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भाग्यश्री आपण पाहतोय या ठिकाणी मात्र एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या दिल्या जात आहेत आणि मोठ्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानावर पाहणी करण्याकरता 29 ऑगस्टला ऐन गणेशोत्सव काळामध्ये या ठिकाणी मराठा समाज हा आंदोलन करणार आहे। एल्गार पुकारलेला आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर लढेंगे तो जीतेंगे अशा घोषणा यावेळी दिल्या जात आहेत। आपण बघतोय की आझाद मैदान इथे आता मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटील अनेक दिवसांपासून आरक्षणाची मागणी करताना पाहायला मिळत आहेत आणि आता अखेर 29 तारखेला आझाद मैदान इथे ते आंदोलन करणार आहेत आणि त्याची पाहणी करण्यासाठी हे जे सगळे कार्यकर्ते आहेत हे लांबून महाराष्ट्राच्या विविध कोण्यातून आलेले पाहायला मिळतात। आपण त्यांच्यापैकी विचारूया, दादा कशा पद्धतीची आज पाहणी करताय आणि काय नेमकं नियोजन असणार? या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील 29 तारखे उपोषण करणार, पण आम्हाला आचारसंहिता आहे। आम्ही या ठिकाणी कुणी तुम्हाला बाईट देणार नाही। आम्ही फक्त या जागेची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी सर्व या महाराष्ट्रातून मराठी आले आहेत। किती जण आलेत? या ठिकाणी 500 गाड्याचा ताफा या ठिकाणी आला आहे, पण आम्ही तुम्हाला आता काही बोलू शकत नाही। आम्हाला मनोज दादाचं बंधन आहे, आम्ही काही बोलू शकत नाही। पण मागच्या वेळी जर बघितलं आपण तर मनोज दादांना जितेंगे बघतो आपण की मागच्या वेळी खरं तर यांना गाड्या त्यांच्या ज्या होत्या त्या अंतरवाली सरावटीच्या इथेच अडवलेल्या पाहायला मिळाल्या होत्या। आता बघतोय की सगळे पाहणी करण्यासाठी इथे आले। हम भी दिन रात फिर क्यों छीना जा रहा है हमारा अधिकार अशा पद्धतीचे बोर्ड देखील त्यांनी आणले आहेत। त्याच पद्धतीने घोषणा देखील त्यांनी सुरू केल्या पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज मुंबई। अगदी आपण ही दृश्य थेट आझाद मैदानावरची पाहिलेली होती। या सगळ्यावर नजर आपली कायम असणार आहे। तोवर वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबई विद्यापीठाचे सर्व विभाग आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।